3. अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले ग्रंथालय विभागामार्फत महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा होतो आहे. या निमित्ताने मी प्राध्यापक डॉक्टर सुनील घनकुटे, मराठी विभाग, आपल्यासमोर पुस्तक परिचय करून देतो आहे. पुस्तकाचे नाव रानवाटा, लेखक मारुती चित्तमपल्ली. जो माणूस वनात रमतो, चाफा त्याच्या मनात फुलतो. जो माणूस वनात रमतो, चाफा त्याच्या मनात फुलतो, असे आपण मारुती चित्तमपल्ली यांच्या संदर्भामध्ये म्हणू शकतो. या माणसाने संपूर्ण आयुष्य जंगल, दऱ्याखोऱ्या, निसर्ग, फुलं, पानं, पक्षी यांच्या सानिध्यात घालवलेलं आहे. ते म्हणतात, मराठी साहित्याला व मराठी शब्दकोशाला जर कोणी समृद्ध केलं असेल तर ते आदिवासींनी. कारण 1,00,000 शब्द आदिवासींनी मराठी साहित्यात नव्याने दाखल केलेले आहेत. ही आदिवासींची असलेली सगळ्यात महान संपत्ती सध्याच्या मराठी साहित्याला देणगीच म्हणावी लागेल. निसर्गाच्या विषयाच्या ललित साहित्याचे लेखन मारुती चित्तमपल्ली यांचं हे 3रं पुस्तक. या पुस्तकाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये लेखक म्हणतात, माझ्या आईला रानवाटांची ओढ होती. तिचा वसा घेऊनच मी ती गेली 3 तपे रानवाटांची भटकंती केली आहे. पक्षी निरीक्षणासाठी डॉक्टर सलीम अली यांच्यासारखा गुरु भेटणं म्हणजे भाग्यच. त्यांच्या सूचनेप्रमाणे लेखकाने विदर्भातील तनमोरांचा शोध घेतला, पक्षी निरीक्षण केलं, अरण्य वाचन केलं. या पुस्तकामध्ये अरणी, वेणू वाजताहेत, गुलाबी पिसं, तनमोरांचे दिवस, धनचिडी, रानातली घरं, दिवारू, पाडस, शाल्मली, पक्षी निरीक्षण, पांगारा, वन्य जीव निरीक्षणाची किमिया, अरण्य वाचन यासारख्या प्रकरणांच्या माध्यमातून हे पुस्तक नावारूपाला आलेले आहे. अरनिया ललित लेखाच्या संदर्भात पाहिले तर पालघाटच्या उत्तरेस असलेल्या सह्याद्री फाटा निलगिरी डोंगराच्या जवळ असणाऱ्या आणि मले पर्वताच्या गगलातील निसर्ग अभ्यासक वुड्स व जंगलातील निसर्गकन्या अरणी यांच्या प्रेमातून फुलणाऱ्या प्रेम कहाणीबरोबर जंगलांचं या दोघांनी केलेलं संवर्धन, अतिशय उद्बोधक चित्रण या लेखातून आलेले आपणास दिसून येते. वेणू वाजताही या लेखात स्वतः लेखक महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सीमेवर असलेल्या दरीकासचं कुमार जंगलातील दलदलीच्या भागात नाकेर पक्ष्याचे होणारे आगमन, त्यांची वाढणारी संततीच्या निरीक्षणातून हा लेख सिद्ध होताना दिसून येतो आहे. आदिवासी गोंड समाजातील दल्लू गोंड व या दलदलीचं या दोघांचं असलेलं आई मुलांप्रमाणे त्यांचं नातं, त्यात नाकोर पक्ष्यांची घरटी, त्यांची संख्या अशा प्रकारे कमी होताना दिसून येते. हे सर्व पाहताना लेखकाला जंगलातील आलेले अनुभव तर अंगावर शहारे उत्पन्न करतातच, पण अशा विविध रानात म्हणजे वेळेतून बांबूतून येणारा ऐकू अतिशय सुंदर बासरीच्या आवाजाने आजही लोक मंत्रमुग्ध होतात. वनातील अनेक कल्पित व अकल्पित व निसर्ग यांची किमिया या घटनांची येथे मांडणी या लेखातून केलेली दिसून येते. गुलाबी पिसं या लेखात लेखकाने बस्तर भागातील आदिवासी गोंड जमातीचे, त्यांच्या पेहराव, अलंकाराचे, संस्कृतीचे वर्णन करताना ती आपल्या पागोट्यात बड्डा नावाचं गुलाबी रान कबुतराची जी पंख जी आहेत, ती पंख जी गोंड जमात जी आहे ती नृत्य करताना घालतात, त्या पक्ष्यांचे वर्णन
अतिशय खुबीने लेखकाने केलेले आपल्याला आढळून येते. या बड्डा नावाच्या रान कबुतराबद्दल माय गाय माउंटफोर्ट या वन्यजीव तज्ज्ञानं द फिनिशिंग जंगल या पुस्तकात फार सुंदर वर्णन केलेले आहे. हा पक्षी अति प्राचीन काळापासून दुर्मिळ होत चाललेला आहे. सम्राट अशोकाच्या 5व्या स्तंभ लेखनात नोंदवलेल्या संरक्षित पशुपक्ष्यांच्या यादीत बड्डाचा समावेश आहे. अशा जगाच्या पाठीवरील सुंदर पक्ष्याचे व आदिवासींचे असलेले नाते यात रेखाटलेले आहेत. यात माडिया गोंड या आदिवासी समाजाच्या गोटूल जीवन पद्धतीचा व वाचकांना ह्या लेखातून माहिती होताना दिसते. पक्षी निरीक्षण या लेखासंदर्भामध्ये जर पाहिलं तर सर्व प्राणीसृष्टीत माणसाला पक्ष्याचे जग फार आवडतं. का आवडतं याचे उत्तर मात्र अजूनही कुणालाही समाधानकारकरित्या देता आलेले नाही. पक्षी नेहमीच आपल्या अवतीभोवती दिसतात. अनेकांना असाही प्रश्न पडतो की जंगली प्राण्यांपेक्षा पक्षी आपल्याला अधिक का दिसतात. याचं कारण जर आपण शोधलं तर जंगली जनावरं प्रामुख्याने रात्री फिरतात, तर पक्षी आपल्याला दिवसा झाडाझुडपात, घरात, अंगणात, आजूबाजूला कुठेही दिसून येतात. असे पक्षी निरीक्षणाचं आपल्याला या पक्ष्यांचं निरीक्षण करायचं असेल तर लेखकाने यामध्ये फार विशेषत्वाने काळजी घेणे हे सांगितलेले आहे. ते म्हणतात, पक्ष्यांची ओळख करायला डॉक्टर सलीम अलीच्या दी बुक ऑफ इंडियन बर्ड्स या सचित्र पुस्तकाचा उपयोग करायला मात्र आपण विसरू नये. परंतु गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही हेही तितकंच खरं आहे. म्हणून सुरुवातीला प्रात्यक्षिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते. पक्षी निरीक्षण करायचे असेल तर त्यासाठी कपडे कसे वापरायचे या संदर्भामध्ये मारुती चित्तमपल्ली म्हणतात, कपडे तुम्ही असे वापरायचे की ते आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप झाले पाहिजेत. म्हणजेच खाकी कपडे यामध्ये सर्वात चांगले. पायात मजबूत बूट असावेत. गर्दी करून पक्षी निरीक्षणाला गेला तर तुमच्या हाती फारसं काही लागणार नाही. म्हणून पक्षी निरीक्षण जर करायचं असेल तर ते एकट्याने पक्षी निरीक्षणाला जावे. पक्षी निरीक्षणाला सकाळची वेळ उत्तम. पक्ष्यांचे निरीक्षण करायचे म्हणजे तुमच्याजवळ अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे दुर्बीण ही जवळ हवीच. त्यात चांगल्या क्वालिटीची दुर्बीण तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. पक्षी निरीक्षण करत असताना विहंगावलोकन करताना आपली पाठ सूर्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे पक्ष्याचे चित्रविचित्र रंग स्पष्टपणे आपल्याला दिसतात. जे निरीक्षण केले आहे त्याचं टिपण लगेच आपल्या नोंदवहीमध्ये करण्याकरता तुमच्याकडे नोंदवही असणं गरजेचं आहे. पक्षी निरीक्षण स्थळावर लपण, बांधण कोठे उपयुक्त ठरतं, जंगलाच्या कडेला सावलीत किंवा झुडूप असलेल्या ठिकाणी लपण्याची जागा निवडावी. त्यामुळे तेथे बसून आपण चांगल्या प्रकारे पक्षी निरीक्षण करू शकतो. पक्षी निरीक्षणासाठी ऋतुमानाप्रमाणे पाखरांच्या झाडांची निवड करायची. झाड म्हणजे पाखरांचा स्थिर निवारा. त्यामुळे तुम्हाला कोणता पक्षी कोणत्या झाडावर जास्त काळ राहतो याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. हा अभ्यास तुमच्या अनेक तापांच्या पक्षी निरीक्षणातून तुम्हाला तो साध्य होतो, तसा तो साध्य होत नाही. मारुती चित्तमपल्लींचा जंगलात फिरणाऱ्यांसाठी, भटक्यांसाठी, रानावनात रमणाऱ्यांसाठी अरण्य वाचन हा लेख एक वाटाड्या म्हणून आपल्यासमोर उभा राहतो. ते म्हणतात, अरण्य वाचनाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्या अरण्यात अरण्य वाचन करायचं आहे तेथील वाटा आणि नाल्यांची माहिती नकाशाद्वारे करून घेणे आवश्यक असतं. तसेच जंगलातील दिशा देखील सहज ओळखता आल्या पाहिजेत. याचबरोबर जंगलातील विविध प्राण्यांच्या लोटन, खरमती, जनावरांच्या पायांचे ठसे, तृणभक्षी जनावरांचे, वाघांचे, बिबटे, हत्ती, ससे, हरण, अस्वल, उदमांगर, सायळ, पखवाज, त्याचबरोबर या सगळ्या प्राण्यांची ही माहिती तुम्हाला
करून घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्या अरण्यामध्ये फिरत असताना त्यांचे हाताचे पंजे, पायांचे माग, त्यांनी खाल्लेले पदार्थ, त्यांची विष्ठा, यावरून या प्रदेशामध्ये कोणते प्राणी राहतात यांचा आपल्याला अरण्यवाचन करताना फायदा होतो. गुहेंमध्ये जी वानरं वेगवेगळ्या फुलं फळं खातात, त्यांच्या ते भाकरी बनवून ठेवतात. रानातील फळं यांचाही आपल्याला अभ्यास त्या त्या काळामध्ये, त्या त्या जंगलांमध्ये, त्या त्या प्रदेशानुसार आपल्याला अरण्य वाचन करताना झालं पाहिजे. या पुस्तकाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर एका फिरस्त्याला, एका भटक्याला, जंगल फिरस्त्याला एक वाटाड्या म्हणून मारुती चित्तमपल्ली यांचे हे पुस्तक अतिशय उद्बोधक ठरू शकते. यावरून खऱ्या अर्थाने आपण जर आपल्याला जंगलात फिरायचे असेल, रानावनात रमायचे असेल, तर हे पुस्तक वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. तरच तो चांगला वाटाड्या, चांगला भटका, चांगला पक्षी निरीक्षक बनू शकतो. त्याच्यासाठी डॉक्टर सलीम अली हे फार महत्त्वाचे गुरु ठरतात. इतकंच संशोधक पशुपक्ष्यांचे असतील, त्यांचंही आपण पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा म्हणावेसे लागते, जो माणूस वनात रमतो, रान चाफा त्याच्या मनात फुलतो, रान चाफा त्याच्या मनात फुलतो. धन्यवाद.